सगळे 12 चारी लगतचे ग्रामस्थ इथं जमलोय। याचं ग्रामस्थ शेतकरी रहिवासी जमलोय याचं कारण असं का शिर्डी नगर परिषदेने ही चारी नळ्या टाकून बंदिस्त करण्याचं काम चालू केलं आहे। तरी ही 12 चारी ज्यावेळेस बंदिस्त होईल त्यावर जवळपास 7 ते 8 नगरचे लोक अवलंबून आहेत पाण्याच्या याच्यावर। तर नगरपालिकेनं ही चारी बंदिस्त करून यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतोय की हे काम थांबवावं, पण नगरपालिका आम्हाला आमचं काय म्हणणं ऐकत नाहीये आणि काम जोमाने चालू करत। आणि आम्ही याच्या विरुद्ध कोर्टात गेलेलो आहे, पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत नगरपालिकेने हे काम थांबवावं अशी आमची इच्छा आहे। काय कोर्टाचा निकाल आहे यातला स्टे दिलेला आहे का कोर्टाने? नाही, अजून आत्ताशी न्याय प्रविष्ट झालंय। कोर्टाचा स्टे यायला समजा पुढच्या तारखेला त्याच्या पुढच्या जेव्हा येईल तोपर्यंत नगरपालिकेनं हे काम थांबवावं अशी आमची सर्व रहिवासी आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे। नगरपालिकेचं काय म्हणणं आहे? नगरपालिका काम का थांबवते? नगरपालिका आमचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नाही। आम्ही आतापर्यंत मुख्य अधिकारी दिघे साहेब आणि उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्याकडे जवळ 2 ते 3 मीटिंग झाल्या, पण यांनी आम्हाला धुडकावून लावलं, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। आणि ते बोलता बोलता असं बोलले का आम्ही फक्त पिण्याचं पाणी देऊ माणसांचं, आमचे जे जनावर आहे आम्ही ज्यांचा उदारनिर्वाह ज्या जनावरांवर आहे त्यांना पाणी देण्याची जबाबदारी आमची नाही। म्हणजे हे जनावर आम्ही काय करायचे? आज चारी बंद झाली तर आम्ही जनावर वाऱ्यावर सोडून द्यायचे का? आम्ही आमची वावर विकून इथून निघून जायचं का? याचं उत्तर नगरपालिकेनं आणि नगरसेवक उपनगराध्यक्ष नगराध्यक्षांनी द्यावं। आणि ह्या चारीवर जवळपास 10 ते 12 हजार लोक यांचा पाण्याचा प्रश्न आहे। हा ज्यावेळेस चारी वाहते त्यावेळेस जवळपास कृष्णनगर, माळीनगर, संतनगर, संत तुकाराम नगर, कडोबा नगर, पानमाळा, प्रसाद नगर जवळपास आमच्या गणेशवाडीपर्यंत या चारीचा पाझर जातो। तर यावर नगरपालिकेनं विचार करावा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावा। मला अशी शंका आहे का नगरपालिकेनं इरिगेशन खात्याकडून कोणती परवानगी घेतली आहे नाहीये याची काही कल्पना नाहीये। इरिगेशनचा असं असतं का भाडेपट्टा होतो, तर शिर्डी नगरपालिकेनं ह्या जागेचा 12 चारीचा शिर्डी हद्दीतला जो काही जी जागा आहे ती भाडेपट्टा भरलेला आहे का नाही याची पण शंका आहे। हे काम सगळं शिर्डी नगर परिषद व त्यांचे काही संलग्न लोक यांच्या मनमानी आणि दहशतीखाली हे काम चालू आहे। आमचं कोणाचंही म्हणणं एकही लोक ऐकून घ्यायला तयार नाही यामध्ये। इंग्रजांनी जे संशोधन केलं त्यात नगर जिल्हा हा पर्जन्य छायाच्या प्रदेशात मोडतो याचा इंग्रजांनी अभ्यास करून इंग्रजांनी नगर जिल्ह्याला समृद्धी आणण्याकरता जे धरणं बांधले त्यात भंडारदरा धरण आणि दारणा धरण बांधलं। 1926 साली गोदावरी उजव्या कॅनलचं पाणी आपल्याकडे आलं आणि 1926 साली 12 चारी, 13 चारी, 14 चारी, 15 चारी या चाऱ्या 11 चारी चाऱ्या वाहायला लागल्या। त्यावेळेपासून आपल्या सगळ्या परिसराचं भवितव्य 12 चारीवर अवलंबून आहे। 12 चारी जर वाहिली प्रत्येक रोटेशन मध्ये तर शेतकऱ्याला एक रोटेशन शेतीचं पाणी मिळतं आणि तदनंतर जवळजवळ 2 शिफ्ट शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोर इतके सुटेबल चालतात का त्या बोरवर आणि विहिरीवर शेतकऱ्यांचं कल्याण होतं, शेतकऱ्यांची पिकं उभे राहतात। आज शिर्डी परिसरात पानमाळा साईड हा जो परिसर आहे ह्या भौगोलिक परिस्थिती पाहता ह्या सगळ्या माळापासून तर ह्या परिसरामधून शिर्डीचा मुरमाचा जो स्त्रोत आहे हा स्त्रोत पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेला आहे। या परिसरात जे पाणी जिरतं
या पाण्याचा उपयोग ह्या भागाला तर होतोच, पण संपूर्ण शिर्डीला पूर्वेपर्यंत या भागाचा पाणी पाझरल्याचा स्रोतचा उपयोग होतो. त्यात ह्या परिसरात माझ्या मताने 60 ते 70 विहिरी आणि जवळजवळ 500-600 बोर या 12 चारीवर अवलंबून आहे. या 12 चारी जर नळ्या टाकल्या आणि पाण्याचं पर्क्युलेशन जर बंद झालं तर जवळजवळ ह्या सगळ्या लोकांचं भवितव्य फार अंधारात आहे. यांचं भवितव्य जर उज्ज्वल ठेवायचं असेल, साईबाबांनी शिर्डीत येताना रस्त्यानं हजारो गावं लागली. हजारो गावामधून येताना साईबाबांनी शिर्डीचीच का निवड केली? का शिर्डीच्या जनतेची काहीतरी त्यांना आपुलकी म्हणा, शिर्डीच्या जनतेचे विचार म्हणा, शिर्डीच्या जनतेचं वागणं म्हणा, काहीतरी आवडलं. बाबा शिर्डीत थांबले. बाबांनी शिर्डीला जी वागणूक दिली तीच वागणूक तत्सम ज्या काही शिर्डीमध्ये नागरिकांच्या भल्याकरता ज्या काही सरकारी निमसरकारी संस्था असतील त्यांनी त्याच पद्धतीने शिर्डीच्या नागरिकांना वागणूक द्यावी, शिर्डीच्या नागरिकांचे प्रश्न समजून घ्यावे आणि ते प्रश्न समजून घेऊन चांगल्या प्रकारे सोडवावे अशी माझी विनंती. दुसरी गोष्ट मी एक काल परवा गावात थोडा सूर ऐकला. 12 चारीचे लोक जे आंदोलन करू राहिले हे सुजय दादा आणि विखे फॅमिलीला विरोध करू राहिले. ही जी वावडी उठू राहिली ही साफ खोटी. विखे फॅमिलीच्या सुजय दादाच्या बरोबर ह्या परिसरातली सगळी मंडळी 3 पिढ्यापासून अविरत त्यांच्या बरोबर आहे, आजही आहे, इथून पुढेही राहील. परंतु त्याचबरोबर ह्या मंडळीचं नेत्यांना असं म्हणणं आहे का नेत्यांनी शब्दावर आमच्याकडे येऊन थोडीशी संधी देऊन आमचे विचार समजून घ्यावेत आणि आमचे विचार समजून घेऊन उद्याच्या आमच्या भवितव्याचा विचार करून आमचे प्रश्न सोडवावेत अशी इथल्या सगळ्या मंडळीची आमची नेत्यांनाही विनंती आहे. कोण मनमानी करून हा कारभार करतोय काय सांगा? माझ्या मतानं शिर्डीत मनमानी करून जो कारभार चालला याच्यात शिर्डीतले लोकप्रतिनिधी, शिर्डीतली जनता असण्यापेक्षा शिर्डीत अधिकारीशाही जास्त माजली. ज्या ज्या संस्था शिर्डीत आहे, धार्मिक असेल, अधार्मिक असेल, सहकारी असेल, सामाजिक असेल किंवा निमसरकारी असेल, थोडीशी अधिकारीशाही जास्त माजली. अधिकारी मंडळी शिर्डी ग्रामस्थांना काहीच विचारित नाही. माझ्या मताने आम्ही जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी खुर्चीवर बसते आणि लोकप्रतिनिधी साहेबांपुढे उभे राहते. शिर्डीची दयनीय अवस्था आहे. ही अवस्था कुठेतरी दूर झाली पाहिजे. या अवस्थेचाही नेत्याने आमच्या विचाराचा गांभीर्याने विचार करून हे प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावले पाहिजे. आमच्या लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले त्यांना सुद्धा त्या संस्थेमध्ये चांगली वागणूक मिळाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि हे जे अधिकारी सद्यस्थितीला विराजमान आहेत खुर्चीवर, हे जर जास्त काळ जर टिकले तर शिर्डीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला स्थानिकांना इथून पलायन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. बस. अजून 2017-16 दुष्काळ पडला होता. त्यावेळेस आम्ही 306 जणांची सह्या घेऊन नगर परिषदेला डिगे साहेब, त्यावेळेस डिगे साहेब होते, त्यांना त्यावेळेस दिलेलं आहे का ही नळ्यांचं त्यावेळेस ठरलं नव्हतं का टेंडर काढायचं, टेंडर आत्ता काढलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळेस 306 जणांचं 17 साली दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही हे नळ्याचं काम सुरू झाल्यानंतर आम्ही डिगे साहेब पहिल्यांदा अभय राजेंकडे गेलो, त्यांच्या ऑफिसला गेलो, तिथं बसवले, आमची मीटिंग लावली. त्यावेळेस एवढे सदस्य होते, त्यावेळेस 30-40 जण होते. पण पुढं काय होत आलं, अभय शाळकेंकडे आम्ही गेलो. अभय शाळकेंना म्हणलं आमचा गायांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तर ते गायांचा काय प्रश्न, गायांचा प्रश्न नगरपालिकेचा नाहीये. नगरपालिका फक्त प्यायला पाणी देणार नाही, आम्ही मीटरने पाणी देणार आहे, तुम्हाला काय लागेल ते मीटरने पाणी घ्या, बरोबर. त्याच्यानंतर ते अभय शाळकेंचं म्हणणं काय आहे, ते त्या मिटिंगमध्ये मिटून गेलं त्यांचा विषय तो, आणि आम्ही गायांना देऊ शकत नाही, आम्ही ते करणारच, हे करणार, किंवा तुम्हाला आम्ही 50-50 फुटावर तुम्हाला आहे ना रेन हाऊसिंग करणं, रेन वॉटर करणं. त्याच्यानंतर ते पाणी जिरलं ते 20-20 फूट करू, 1.5 फुटाचे करू, 1-1 फुटाचे करू, असे त्यावेळेस ते म्हणले. मग त्या दिवशी ती मिटिंग केली, त्याच्यात काय आलं, कोणी ना हा म्हणलं, कोणी नाही म्हणलं. त्याच्यात ते म्हणे नाही झालं म्हणे, ते मंजूर आहे. आणि त्यांचं कसं राहतं, माझाच माईक आणि माझाच ऐक, माझं माईक आणि माझंच ऐक, मी म्हणून तसंच. मग त्यांनी ती गोष्ट सोडून दिली. ती नंतर तिथून मिटिंग गेली. त्यानंतर तिथून आले आपलं अभय शाळके, अभय भैया काय ऐकत नाही. मग त्यानंतर हे सगळ्या शेतकऱ्यांचा विचार झाला का बापूंकडे जायचं. बापूंकडे गेलो आम्ही. बापूंकडे गेल्यावर बापूंचं ते सगळे, त्यावेळेस मी नव्हतो, माझं पुण्याला हॉस्पिटलचं काम असल्यामुळे ते नव्हतं. मग त्यावेळेस हे सगळे बाकीचे गेले. मग तिथं परत डेगे साहेबांच्या याच्यात त्यानं बापू आणि चला डेगे साहेबांकडे. बापू त्यावेळेस काय म्हणले, एक साईडला आहे ना चारी काही का ना 5 फूट 6 फूट खंगोळू द्या आणि बाकीचे ते करू द्या. मग ते झालं असं म्हणले. ते तिथून झाले, ते आले. त्याच्यात मग उत्तम भाई आले. उत्तम भाईने आणलं ते 7-8-10 सह्यांच्या सऱ्यांच्या सह्या आणल्या. चारी बंद करा,
चारी नळ्या टाकू नका, नाही ते नाळ्या टाका. आणि कोण आडवा येतो मी पाहतो, मला JCB द्या. जर शिवसाहेब आबाई भैया जर असं म्हणणार असन का तुम्ही जर नळ्या JCB देतो आम्हाला द्या, नळ चारी उकरायला JCB द्या, बरोबर. बस जर असं करीत असलं तर मग आम्हाला एक विरोध आहे ना, दुसऱ्या बाजूला त्यांचं ऐकून घ्यायला ना. त्यांनी जर उकरायला जर परमिशन देत आम्हाला एखादा JCB द्यावं ना, आम्ही तिकडून उकरायचं आणि इकडून त्यांनी चालू करून द्यायचं. असं आबाई शाळकेने करायचं. एक एकूण द्यायचं JCB आणि दुसरीकडून सांगायचं उकरा, मारामारी करीत बसा. त्याच्यानंतर आम्ही काय म्हणलो, मग ते झालं. ते काय म्हणे, म्हणलं तुम्ही मोजणी करून करा. तर आबाई भाईंचं म्हणणं काय आलं, तुम्ही चारीच्या कडांची सह्या आणा. अहो म्हणलं चारीच्या कडांची सह्या आणायचा आमचा काय संबंध. ते म्हणे, ते काय म्हणे, मग मोजणी करा. म्हणलं इरिगेशनची अतिक्रमण काढायची आमची नाही पद्धत म्हणे, आमच्याकडे नाही ती. अतिक्रमण काढायला गेलं तर कोणी कोर्टात जाईन, कोणी हे जाईन. मग तुम्ही काय करा, चारीच्या कडाचे जेवढे आहे का त्यांच्या सह्या घेऊन या, असे ते म्हणले. म्हणलं चारीच्या कडाच्या सह्या आणायचे आमचं काम आहे, तर मग तुम्ही करता काय, तुमचं काय काम आहे इरिगेशन. मग मी त्यांना काय म्हणलो, तुमचं काम नाही ना हे, मग तुम्ही एक काम करा, चारी कोणाची, इरिगेशनची. मग इरिगेशनला तुम्ही अतिक्रमण काढायला लावा ना. जसं तुम्ही गावाच्या खाली काढलं 11 चारीचं पार घराच्या घर उद्ध्वस्त केलं, तिथं आपण केलं, तिथं विरोध नाही झाले, त्यांच्या जागेला विरोध आला. जर 11 चारीला 12 चारीला काही हेच नाही ना, अतिक्रमणच नाही, तर तुम्ही का घाबरात्या. आणि कोणाच्या याच्या म्हणण्यानुसार तुम्ही घाबरात्या ते पाहिजे ना. कोणाचे अतिक्रमण असले किंवा दबाव असन का काय आहे, अतिक्रमण कोणी असलं तरच त्यांच्यावर दबाव आहे का. कारण शिवसाहेब असं आहे, शिवसाहेब जर दडपणाला घाबते नाही, जिथं गेलं का अतिक्रमण काढायचं काही असलं तर शिवसाहेब काय म्हणत्या, नाही स्पीड ना काम, ते रेकॉर्डली काम करणार. मग मला काय म्हणायचं, जेव्हा तुम्ही रस्ता चालू झाला तुमचा, मग तुम्ही रस्त्याची मोजणी केली का. 12 चारी जर समजा तुम्ही 18 मीटर आहे, 16 मीटर आहे, काय मीटर आहे, 14 मीटर आहे, तुम्हाला त्याच्यातला फक्त 10 मीटर रस्ता करायचा आहे ना. मग 10 मीटर रस्ता करायचा तर तुमची आमची आज चारी मोकळे राहते, बाकीचं सगळं रान तुम्हाला शिल्लक असे, चारी बोजायचं काम नाही. आमचं तेच म्हणणं आहे. चारी मोकळी होती, आजही बी राहते. रस्ता तुम्ही अतिक्रमण काढा, चारी जशी ते तशी राहीन, बाकीचं रान तुमचा रस्ता सगळं होऊन जाणार आहे. आमचं तेच म्हणणं आहे, जर 14 मीटर कमीत कमी हद्द आहे, 14, 16, 18 अशी मीटर जर इरिगेशनची हद्द शिर्डी हद्दीमध्ये, तर यांनी 10 पॉईंट कितीतरी मीटरचं टेंडर काढलेलं आहे. तर 10 मीटरचा रस्ता करावा आणि 4 मीटरची राहिलेली चारी खळाखळा जशी वाहती इंग्रजांच्या काळापासून तशी व्हावा, असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यात नगरपालिका ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, नगरपालिका या अतिक्रमण ज्यांनी केलंय यांना पाठीशी घालून हे आमच्या पाण्याचा प्रश्न निर्माण करू राहिले. काय कारण आहे चारी करण्यामागचं, काय कारण सांगितलं. त्यांचं म्हणणं असं आहे का, पुढं चालून कुंभमेळा येतोय, तर कुंभमेळ्याला गर्दी होईल अशी त्यांची भ्रम आहे त्यांचा. तर कुंभमेळ्याची काही गर्दी ह्या रोडना त्यांना संस्थांच्या पार्किंग मध्ये न्यायची आहे. त्यांना काय करायचं आपण नका सांगू. प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडामध्ये कुंभमेळा आहे. कुंभमेळा आपण जवळून पाहिले. कुंभमेळा ही काय आजची पर्वणी नाही. कुंभमेळा ही पौराणिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे. तुम्ही जस्ट मिनिट, तुम्ही कुंभमेळ्याचा जर विचार केला, कुंभमेळे भारतात 3 ठिकाणी भरतात. कुंभमेळा अलाहाबादला भेटतो. अलाहाबादला कुंभमेळ्याचे वैष्णव आणि शैव दोन्ही एकत्र येतात. उज्जैनला शैव वैष्णव दोन्ही एकत्र येतात. महाराष्ट्रात गर्दी होण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रामध्ये वैष्णव नाशिकला येतात, शैव त्र्यंबकला येतात. आणि भाविक हे वेगवेगळे असतात. शिर्डीत येणारा भाविक वेगळा, पंढरपूरला जाणारा भाविक वेगळा, कुंभमेळ्याला येणारा भाविक वेगळा. कुंभमेळ्याच्या भाविकाची गर्दी होऊ शकत नाही. 12 चारीचा रस्ता असा आहे, हा विमानतळ रस्त्यातही मोडत नाही, हा नगर मनमाड रस्त्यातही मोडत नाही, हा साईबाबाच्या मंदिराच्या आसपास फार जवळ असलेल्या रस्त्यातही मोडत नाही. हा एक शेतकऱ्याच्या कृषी प्रधान भागातून गेलेला रस्ता आहे. याचा कुंभमेळ्याच्या गर्दीशी काहीही संबंध नाही. पण विकास कामाला कुठेतरी अडथळे निर्माण नाही, होत आहेत. शिर्डीचा विकास झाला पाहिजे, पण शिर्डीतली असलेली जनता मारून विकास करणं अवघड आहे. अगोदर ती जनता पोसा, अगोदर त्या जनतेचे प्रश्न सोडवा, आणि त्या जनतेच्या कल्याणाकरता विकास होत असन, जनता तुमच्या बरोबर आहे. पण जनता भरडली जात असन विकासाकरता, तर अशा विकासाला जनता तुमच्या बरोबर नाही. तुम्ही पालकमंत्र्यांशी बोललेत का? दुसरी गोष्ट, पालकमंत्र्यांशी या विषयावर बोललेत का, काय म्हणणं. नाही, पालकमंत्रीचं CM साहेबांची काय चर्चा झाली या आमच्या अतिरिक्त आम्हाला सांगता येणार नाही. पण पालकमंत्री आणि सुजयदादा विखे पाटील हे दोन्ही शिर्डीच्या जनतेच्या प्रश्नाशी निगडीत आणि शिर्डीच्या जनतेच्या प्रश्नाशी भावना प्रदान होत करू शिर्डीच्या जनतेसोबत आहे, याची आम्हाला खात्री आहे. दुसरी गोष्ट, नगरपालिकेने आतापर्यंत नगरपालिकेच्या स्थापनेपासून हरित क्रांती या नावाखाली ते म्हणतात वृक्षारोपण केलं. किती केलं मला कल्पना नाही, पण खर्च कोटीच्या घरात असेल. माझ्या मताने शिर्डीत धनंजय जगताप आणि त्यांचं जे मंडळ आहे, डॉक्टर लोकांचं मंडळ आहे, काही सामाजिक मंडळ आहे, त्यांनी जे झाडं लावली
तेवढे झाडं शिर्डीमध्ये नजर पडतात. नगरपालिकेने लावलेलं एकही झाड नगरपालिकेने दाखवून द्यायचं आणि 100 रुपये घेऊन जायचे. जे थोडेफार झाडं शिल्लक आहे, थोडेफार झाडं शिल्लक आहे, त्याच झाडीची जे 12 चारी झालं, शिरकंडे ओढा झालं, इथं जे पिढीजात झाडं पूर्वीपासून उभे आहे, ते सुद्धा विकासाच्या नावाखाली झाडाची तोडणी चालू आहे आणि हरित क्रांतीचा बोजवारच मांडलेला आहे. हे सुद्धा मी यात नमूद करू शकतो. यात काही आर्थिक मोठी देवाणघेवाण आहे का म्हणून हा रस्ता चारी योजनाचं काम चालू आहे? माझ्या मतानं सध्याचं जर वातावरण, सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली, आमदार खासदारांची पलटवार उलटवार पाहिले, परिसरातल्या 2 नगरसेवक इकून निवडून जाते, 4 नगरसेवक तिकून मिळत्या, हे सगळं कशावर चालतं याचा आपण जनतेने विचार करावा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. हॅलो, आबाई भाईंना आम्ही काय केलं तर विचारलं त्याने. मग आम्ही ज्या दिवशी दुसरे बापून गेले, मीटिंग भरली तिथं, तर आबाई शाळके काय म्हणे, मागून आले भाईंनी, उत्तम भाईने तो अर्ज दिला, चारी होऊन त्या कोण अडवायचं ते पाहू. आबाई भाई काय म्हणे, चारी होणारच. आबाई भाईंनी काय केलं, दुसऱ्या दिवशी टेंडरवाल्यांना फोन केला का मशीन लावा, इकडून चालू करा, जेवढं लवकर होईल तेवढं करावं. कसं काय होत ना मी पाहतो. मला एक सांगायचंय, आबाई भैया, आपण आमदार साहेबांचे उपनगराध्यक्ष पद घेतलेलं आहे. आमदार साहेबांनी आपला जरांगे पाटलांचा मेळावा झाला, तिथं कशाच्या याच्यावर गेले, आपले आमदार साहेब संयमाच्या याच्यावर गेले. तुम्ही जर संयमाने आमच्याशी बोलले पाहिजे, आरेला कार्य देऊन नाही चालत उत्तर. असं आम्ही म्हणतो म्हणून जनतेचे तुम्ही हे तर तुम्ही शांततेने आम्हाला समजून घ्यायचं, त्या दोन्ही बाजू ऐकून घ्यायच्या आणि मग आम्हाला सांगायचं होतं ना, कसं नाही असं नाही, दोन्ही हे करून समन्वय करून मग चारीचा नळ्या टाकायच्या का पर्क्युलेशनसाठी काय करायचं असं करायला पाहिजे. पण तुम्ही आरेला कार्य असं करू नका. आता आमचे विषय काय, समजा नंतर मग पुढे काय झालं, काय आम्हाला ऐकत नाही. मग त्याच्या पुढे काय केलं आम्ही, जे 30-40 जण आले होते समजा ये पाठीमाग, त्याच्यातले यांनी ना फोडून टाकले. आणि त्याच मग माझा विरोध केला. तो म्हणतो का याचं घर पाडलं पाहिजे, ते त्याचं घर पडलं पाहिजे, म्हणून हे मोजणीचा अधिकार करते, मोजणी काढते, असं करून ते फोडून टाकले. मग राहिला विषय, मग आम्हाला गॅरंटी नाही राहिली आता हे आपल्याच्या पुढे जाता येणार नाही. मग आम्ही तो रीतसर म्हणलं दावा दाखल करू. मग आम्ही तो रीतसर दावा दाखल केला. दावा क्रमांक 175/2026. तो जन याचिका दाखल केली. का त्या याचिकेमध्ये असं सांगितलं, ज्याला या 12 चारीच्या बचावासाठी ज्याला यायचं असेल त्यांनी या, ज्याला नसेल यायचं त्यांनी नका येऊ. पण प्रश्न एकच आहे, परत ही चारी आपल्याला दिसणार नाही. त्याच्यात काही नगरसेवकांचं काय म्हणणं आलं, टवळके असे करत्या, यांना शेवटचं पाणी आज शेवटची चारी यांना पाहू द्या. यांची काय आहे, यांची शेवटची चारी पाणी खांगाळताना यांना पाहू द्या, चारीचं पाणी सोडा, असं बोलते काही टवळके. आणि काही नगरसेवकांना आम्ही आमच्या वाड्यातले 3 नगरसेवक आणि इकडचे 2, 7 मधले 2, यांना आम्ही म्हणतो आम्हाला नामदार साहेबांची दादांची भेट घालून द्या. नामदार साहेबांनी दादांची भेट घालून द्या. तिथं ते गमे साहेबांना भेटलो. गमे साहेब काय म्हणे आम्हाला, साहेब दादा आजारी. मग आम्ही दादांची वाट पाहत बसलो. बा नाही म्हणणार बुवा, दादांची आपल्याला दादा महत्वाचे. दादा आहे तर सगळं काही, दादा आले ते नळ्या आहे ते उपसून काढतील, आम्हाला गॅरंटी आहे. दादा जर आले तर आहे ते नळ्या उपसून काढतील, आम्हाला गॅरंटी होती. पण हे पुढे गेलं आम्हाला अरे कार्य तसं करीत केले पुढं आणि कसं काय होत नाही पाहतो नळ्या. मग त्याच्यानंतर आम्ही तो दावा दाखल केला. ही व्यक्तिगत विरोधामुळे हा चारीचा रस्ता होतोय. दोघांमध्ये भांडण लावून द्यायचं नाही करायचं. दुसरी गोष्ट त्याचा सरळ व्यवहार आहे का, 12 चारीचा जी हद्द आहे ना तेवढी सोडून येणं 11 करा. त्या दाव्यात आम्ही कलेक्टर, इरिगेशनचे ऑफिस राहताचे आणि नाशिकचं आणि सीओ साहेब असे 4 नोटीस बजावल्या. आमच्या नोटीस जायच्या आधी नगरपालिका जर तिथं त्यांचा वकील जर हजर होतो, मग त्यांना जर माहिती असताना दावा जर दाखल दिला तर ते का काम करत्या हे आम्हाला काही कळना. मग आमच्यावर बळजबरीचे असंच होत आहे. ते इरिगेशन डिपार्टमेंटला आपण काही अर्ज वगैरे दिलेले आहेत का, त्याचे काय म्हणणं आहे? इरिगेशनला माहितीच्या अधिकाराखाली दिलेला आहे अर्ज, त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर नाही दिले. डिगे साहेबांना आम्ही माहितीच्या अधिकाराखाली दिलं का यंदा इरिगेशनची तुम्हाला काही परवानगी आहे का. इरिगेशनला परवानगी म्हणजे याच्या जलसंपदा पाणी जिरवून येण्यासाठी तुम्ही काय त्याच्या योजना केल्या का. तुम्ही नळ्या टाकू राहिले. आज शिर्डीची परिस्थिती अशी की शिर्डीतलं सगळ्यात ही मुख्य जलवाहिनी, पण आज काय राहिली ती जलवाहिनी त्यांना बंद करायची. त्याची नंतर समजा पुढं काय काय होत ते. पण
जर ही गेली जलवाहिनी, जर समजा शिर्डीतून ही गेली, आमचा विषय संपला, पाण्याचा विषय संपला, इथं डायरेक्ट राजस्थान होईल. कोर्टाचं काय म्हणणं पडलंय? कोर्टाने काय तुम्हाला कोर्टाचं 30 तारखेपर्यंत आमच्या नोटिसा पोहोचल्यामुळे मग कोर्टाने आम्हाला 30 तारीख दिलेली आहे. कारण ते नगरपालिका हजर झाली, पण ते 3 जण हजर झाल्यामुळे ऐकून घेतल्याने जाते. म्हणजे काय असेल तुमचं आग्रह त्याला काय दाखल बोलताय दोघांमध्ये, तर ते सगळे आल्यावर होतं म्हणे असं ते. शिर्डी नगरपालिकेने विकासाच्या नावाखाली बारासरीचा रस्ता विकासाचं एक गोंडस नाव देऊन जे नळ्या टाकून रस्ता रुंदवायचे जे प्रयोजन आखलं, त्या प्रयोजनाला विरोध करण्यासाठी आज सर्व इथल्या परिसरातले नागरिक, शेतकरी सगळे जमा झालेले. आणि त्या प्रयोजनाविषयी एक साधा विषय असा का त्यांनी आम्हाला रस्त्याचं दाखवलं. पण माझं एक असं मत आहे, कुठलाही दिवस उगवताना आपण होतो उद्याची पाठ, उद्याचा नवा दिवस. तर दिवस उगवल्यानंतर सर्वात पहिले उठल्या 4 गोष्टीची माणसाला पाण्याशी निगडीत राहतं. का उठल्या पहिलं ब्रश करणे, दुसरं बाथरूमला जाणे, त्याच्यानंतर आंघोळ करणे, चहा करणे, या 4 गोष्टी पाण्याशी निगडीत आहे. आणि 4 गोष्टी झाल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर पडतात, तेव्हा मग रस्त्याचा विषय येतो. मग तो रस्ता किती मोठा, मोटरसायकली जायचा रस्ता आहे का कारने जायचा आहे का तो 50 फूट आहे, पण पहिल्या 4 गोष्टी पाण्याशी निगडीत आहे. पहिल्या 4 गोष्टी पाणी निगडीत आहे, त्याच्यानंतर रस्त्याचा विषय. तर नगरपालिकेने तो विषय घेतला पाहिजे. तर पाण्या वाजून लोक मरायला लागले, तर त्या तुमच्या सुपर रस्त्याचा तर काय उपयोग होणार आहे? अगोदर पाण्यासाठी तुम्ही लोक जागवा, तर मग तो रस्ता उपयोगाचा आहे. या दृष्टीतून आम्ही ज्या गोष्टीला विरोध करतोय. आणि आमचं एक साधं म्हणणं आहे का त्या विकासाला सुद्धा मग अडवायचं नाही. तर मी आता आमच्याकडे एक नकाशा आहे, इरिगेशनचा नकाशा आहे. आपल्या शिवेमध्ये गाडी जी चारी सुटती, तर सुरुवातीला कसुरनाला कोत्यांच्या घरापर्यंत 18 मीटर, त्याच्यानंतर 16 मीटर, आणि गावाजवळचे जशी चारीचा प्रवाह कमी होतो तसे. तर आपण कॉमन जरी समजा 16 मीटर जरी कॉमन रुंदी धरली, तर आमची अपेक्षा काय आहे, 16 मीटर जर इरिगेशनची हद्द आहे, 16 मीटर जर इरिगेशनची हद्द आहे, तर आमची एक माफक अपेक्षा, आम्हाला फक्त 3 मीटर जारी ठेवा. जर इरिगेशनची जर 16 मीटर हद्द जर तुम्ही गृहीत धरली, तर आम्हाला फक्त 3 मीटर जारी ठेवा. बाकीचं म्हणजे 16 3 गेले म्हणजे 13 मीटर तुम्ही काही करा ना. 13 म्हणजे 40 फूट रस्ता होता ना, तुम्हाला तेवढा करायचा पण नाही. एका गटाचं असं म्हणणं आहे की चारी जी आहे ती दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहे, मग दोन्ही बाजूचं अतिक्रमण निघल, चारीचं वाद नाही, तो म्हणजे त्या काही लोकांचा गैरसमज आहे. आम्ही लहानपणापासून या चारी माझा जन्म झालेला आहे. माझं वय आता 65 वर्ष आहे. 65 वर्ष पण जातो. इथली अशी कंडिशन आहे, 2 चाऱ्या आणि 2 रस्ते. हे जे 18 मीटर जे हा एक रस्ता, 2 चाऱ्या आणि त्याच्या शेजारी एक रस्ता, अशी रचना या चारीची होती. त्यातलं एक रस्ता आणि एक चारी याच्या पूर्वीच बुजवलेली, ती पण राजांच्या काळामध्ये. जर तुम्ही एक चारी बुजवली, दुसरी पण बुजवतं, मग एक चारी बुजून भागत नाही तुमचं. ऑलरेडी ती बुजवलेली चारी जरी घेतली तर तुमचा रस्ता होतो. 2 चाऱ्या असून तुम्ही एक बुजवल्यास एक ठेवल्यास काही प्रश्न येत नव्हता ना. म्हणजे एक चारी अगोदर बुजवली, आता दुसरीचं प्रयोजन बुजवायचं, आणि ही जर चारी बुजली गेली तर इथले जवळजवळ 2-3 हजार लोक, 10 ते 12 हजार लोक पाण्यातून वंचित होतील. शेतकऱ्यांचा तर विषयच नाही, शेतकऱ्यांच्या जनावर ढोरांचा विषय नाही. मोजमाप करून या चारीचं तेच ना, मग मी जो मुद्दा जो मांडला ना, चारीत मोजमाप आमच्या आहे. आम्ही तर तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो. ही जे चारीची रुंदी सांगितली तुम्हाला, ही 18 मीटर, आणि ती त्यांच्याकडे पण आहे नगरपालिकेमध्ये. तिने रितसर नगरपालिकेने मोजणी करावा, मोजणी करून घ्या. मोजणी करून आम्हाला फक्त आमची अपेक्षा 3 मीटर म्हणजे 9 फूट सारी सोडवते नाही. बाकी सगळ्या रस्ता गेला तर आमची हरकत नाही. हो, नामदार साहेब, म्हणजे चारीचा प्रश्न जो 2017 पासून चालू आहे. 2017 पासून चालू असल्यामुळे जो 600 लोकांनी याच्यावर निवेदन दिलं शिवसाहेबांना. त्यावेळेला DK साहेब होते इथं. त्याच्यानंतर DK साहेबांनी आजपर्यंत तो निकाली अर्ज काही काढला नाही. 2016 पासून निकाली अर्ज तो काढला नाही. चालू केलं नाही. हे जे चालू आहे चारीचं नळ्या टाकायचं, हे करायचं, 16 पासून 16ला काहीतरी ठराव केलेला होता. 16 नंतर 2017ला जो 600 लोकांनी त्याच्यावर DK साहेबांना सह्या दिल्या. DK साहेबांना सह्या दिल्यानंतर त्यांनी टेंडर काढलं. टेंडर काढायच्या आधी प्रोसिजर काय आहे का, एवढे लोक जर आज आपल्या विरोधात आहेत नगरपालिकेच्या, तर ती त्यावेळेला निकाली काढायला पाहिजे होतं का, शेतकऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं. जवळजवळ याच्यावर जवळजवळ 550 का 600 बोर आहे, 80-85 विहिरी आहे, 80-85 विहिरी आहे. हिचं तो काही म्हणजे DK साहेबांनी कोणाला बोलवलं नाही, काही नाही, सारी मनमानी कारभारी चालू आहे. तुम्हाला सांगतो, ह्या विषयावर आम्ही नामदार साहेबाला 6 महिन्यापूर्वी नामदार साहेबांकडे गेलो.
तर त्यावेळेला आमच्या संघ सुधीर शिंदे आणि अरविंद आप्पा शासकीय विश्रामगृहाला भेटलो आम्ही. का म्हणलं साहेब आमचा पाण्याचा प्रश्न आहे, सी टाईप नळ्या टाका. ते म्हणे असं करावं ना तुम्ही, आमच्याकडे माझ्याकडे नवीन प्रस्ताव द्या म्हणे, तर मी त्या खात्यांचा मंत्री म्हणे, मी तुम्हाला परत निधी वाढवून देतो. तर आम्ही DK साहेबांना सांगितलं, अभय राजांना सांगितलं. हा, तर DK साहेबांनी ती माहिती त्यांच्यापर्यंत दिली नाही. तर DK साहेबांनी DK साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. जवळजवळ 550-600 बोर आहे इकडे, जवळजवळ 10,000 ते 11,000 लोक राहतात रोडच्या वरती. निम्मी शिर्डी रोडच्या वरती इकडे. या चारी दिसायला छोटी दिसती, पण ज्या वेळेला जेव्हा तुमचं पर्क्युलेशन होईल, जर 10,000 लोक हे पर्क्युलेशनवर पाणी पित्या, तर हे सुजय दादांनी मी लक्षात घ्यावा, नामदार साहेबांनी लक्षात घ्यावा. आम्ही दादांकडे जाणार आहे, साहेबांकडे जाणार आहे. DK साहेबांनी मनमानी कारभारी बंद करावा. साहेबांनी डिझाईन बनवलेली दुसरी आम्ही काय बोललो ते असं. तर हे धावणे यांच्याकडे हे काम दिलेलं आहे नगरपालिकेनं. हे धावण्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी. आमची सर्वांची, शेतकऱ्यांची, रहिवाशांची यांना एक मवाळ विनंती आहे का जोपर्यंत ह्या कामाचा काही निर्णय येत नाही, न्यायालयाकडून येत नाही किंवा सुजयदादांकडून येत नाही किंवा नामदार साहेबांकडून येत नाही, तोपर्यंत यांनी हे काम जसं आहे असं थांबावा, अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करते. ओके ओके. विनंतीला अनुसरून आमच्या भावना समजून घेऊन जर काम बंद नाही केलं तर यापुढे आम्हाला विचार करून उग्र आंदोलन छेडावं लागेल, याची आम्ही नोंद देतो. 2 मिनिटं हे काम जे अण्णा एक मिनिट. ज्या वेळेला हे काम चालू आहे बरं का, काम बंद करावा. न्यायालयीन हे कोर्टात गेलेले आहे आणि ह्या इकडचं नेतृत्व कैलास बापू पोते, माजी नगराध्यक्ष प्रथम, जवळजवळ 3 नगरसेवक, 3, 2, 5 हे 5 आणि कैलास बापूने हे काम त्वरित थांबावं, नाही तर जनतेच्या रोषाला सामोरं जाऊ नये. आणि तेवढं कैलास बापूने सुद्धा नामदार साहेब सुजयदादांच्या कानावर घालावा. 11,000 लोक या इकडे राहतात. 11 काम कानावर घालून आमच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद द्यावा आणि काम थांबावा. कामाला काय आमचा विरोध नाही. काम सगळं तुम्ही आता कट छाट करून ते